नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश लांडे आपल्या सतीश लांडे सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयाचे असे 15 टॉपिक सांगणार आहे. ज्या 15 टॉपिकची व्यवस्थित तयारी केली तर तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयात 60 पेक्षा जास्त गुण निश्चितपणे मिळणार आहेत. 2022ला IBPSनं बुद्धिमत्तेच्या ज्या टॉपिकला सगळ्यात जास्त वेटेज दिलेलं होतं, सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं होतं, असे 15 टॉपिक आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. IBPSनं 2022 मध्ये आकृत्यांवर तब्बल 10 गुणांचे प्रश्न विचारलेले होते. यामध्ये 2 आकृत्या क्रमानुसार दिलेल्या असतात आणि तिसरी कोणती आकृती येईल ती आपल्याला 4 पर्यायामधून निवडायची असते. त्यानंतर आरशात दिसणाऱ्या प्रतिमा, पाण्यामध्ये दिसणाऱ्या प्रतिमा, तसेच प्रतिमांचे जे उपघटक आहेत त्या सर्व घटकांवर 10 प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. म्हणून पहिला टॉपिक आपल्याला या ठिकाणी एकदम व्यवस्थित करायचा आहे, तो म्हणजे आकृत्यावरील प्रश्न. यावर जे काही उपघटक असतील त्या सगळ्या घटकांची एकदम व्यवस्थित तयारी आपल्याला करायची आहे. दुसरा IBPSचा अत्यंत लाडका किंवा आवडता टॉपिक आहे, तो म्हणजे सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंटवर सुद्धा आकृत्यांप्रमाणे 10 प्रश्न विचारण्यात आलेले होते. सिटिंग अरेंजमेंटवर कधी-कधी 5 व्यक्तींची सिटिंग अरेंजमेंट विचारली जाते, कधी 8 व्यक्तींची सुद्धा IBPSनं विचारलेली आहे. यामध्ये जो प्रश्न दिलेला असतो त्यातील व्यक्ती कधी समोरासमोर बसलेले असतात, कधी वर्तुळाकार बसलेले असतात, कधी षटकोनी आकारामध्ये बसलेले असतात किंवा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेले असतात. म्हणून सिटिंग अरेंजमेंटची व्यवस्थित तयारी केली, सगळ्या घटकांची व्यवस्थित तयारी केली, तर आपल्याला 10 गुण त्या ठिकाणी निश्चितपणे मिळणार आहेत. आकृत्यावरील 10 मार्कांचे प्रश्न झाले. त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंटवर 10 प्रश्न. त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे ॲड्रेसवर प्रश्न. एक मोठा ॲड्रेस दिलेला असतो आणि सेम त्या ॲड्रेस सारखाच पर्याय आपल्याला 4 ऑप्शनमधून निवडायचे असतात. 10 प्रश्न जर व्यवस्थित बारकाईनं सोडवले तर ॲड्रेसचे 10 पैकी 10 गुण आपल्याला निश्चितपणे मिळू शकतात. यासाठी वेळेचं योग्य नियोजन, निर्णय क्षमता या ठिकाणी आपल्याला विकसित करावी लागेल. त्यानंतर चौथा महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे तर्क व अनुमान. एक सेंटेन्स दिलेलं असतं, जसे सर्व शिक्षक हे डॉक्टर आहेत, सर्व डॉक्टर हे इंजिनियर आहेत. तर खाली ऑप्शन दिलेला असतो, की खालीलपैकी कोणती निष्कर्ष बरोबर आहे. तर तर्क व अनुमानावर सुद्धा IBPSनं 5 ते 6 प्रश्न 2022च्या अभियोग्यतेमध्ये विचारलेले होते. त्यानंतर अंकमाला. अंकमालेवर सुद्धा 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. यासाठी वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ हे टॉपिक व्यवस्थित करावे लागतील. अंकमाला 2 ते 3 गुणांसाठी अक्षरमालेवर सुद्धा 3 ते 4 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर त्या घटकाची सुद्धा तुम्हाला व्यवस्थित तयारी करावी लागेल. त्यानंतर दिशा ज्ञानावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. जसं अभिजित आपल्या घरापासून निघाला, नंतर तो आपल्या उजव्या बाजूला वळाला, नंतर डाव्या बाजूला 2 किलोमीटर गेला, पुन्हा डाव्या बाजूला वळून 4 किलोमीटर गेला. तर त्याने घरापासून किती अंतर पार केले? या पद्धतीचे प्रश्न सुद्धा IBPSनं विचारलेले आहेत. त्यानंतर कॅलेंडरवर 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर रांगेतील अनुक्रमांकावर प्रश्न. जसा रामचा रांगेत शेवटून 25वा क्रमांक आहे. त्याच्या मध्यभागामध्ये श्याम आहे. त्याचा क्रमांक दिलेला असतो आणि रांगेतील एकूण विद्यार्थी विचारलेले असतात. थोडक्यात मला हे सांगायचं आहे, की रांगेवरचे जे काही प्रश्न आहे, ते त्या ठिकाणी 2 मार्कांसाठी विचारले जातात. त्यानंतर घड्याळावरील प्रश्न, त्यानंतर ठोकळा, त्यानंतर नातेसंबंध यावर सुद्धा IBPSनं 2 ते 3 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. त्यानंतर तुलना, हा यापेक्षा उंच आहे, तो त्याच्यापेक्षा छोटा आहे, तर सगळ्यात उंच कोण, सगळ्यात छोटा कोण? यासारखे प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी विचारले जातात. तर आज असे 15 टॉपिक मी सांगतोय, ज्या 15 टॉपिकची व्यवस्थित तयारी केली, तर तुम्हाला 60 किंवा त्यापेक्षा जास्त गुण निश्चितपणे मिळणार आहेत. इन शॉर्टली पुन्हा एकदा सांगतो, आकृत्यावरील प्रश्न, त्यानंतर ॲड्रेस, त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट, त्यानंतर अंकमाला, अक्षरमाला, दिशाज्ञान, कॅलेंडर, ठोकळा, नातेसंबंध, सांकेतिक भाषा हे सर्व 15 टॉपिकची जर व्यवस्थित तयारी केली, तर आपल्याला त्या ठिकाणी 60 किंवा त्यापेक्षा जास्त गुण निश्चितपणे मिळणार आहेत.
आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवत असताना वेळेचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. एखादा प्रश्न कठीण वाटला तर त्या प्रश्नावर जास्त वेळ न थांबता पुढचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवायला हवा. कारण वेळेचं बंधन 2 तासामध्ये आपल्याला 200 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. यासाठी आपल्याला वेळेचं सुद्धा योग्य नियोजन करावं लागेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेचे असे 15 टॉपिक आपण बघितले. जे 15 टॉपिक व्यवस्थित सोडवले, व्यवस्थित तयारी केली, व्यवस्थित सराव केला, तर 60 पेक्षा जास्त गुण आपल्याला निश्चितपणे मिळणार आहेत. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण गणितातले कोणते महत्त्वाचे टॉपिक आहे ते आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.